दुसऱ्यांच्या चुका झाल्या आणि आपण पाहिल्या किंवा आपल्याला समजल्या, तर आपण त्यांना किती हसतो ना, कसा काय माणूस हा चुकला. पण स्वतःची चूक झाली तर माणूस कधी सांगत नाही बघा कोणाला. गपचूप बसतो आणि आपली चूक कोणाला दिसणार नाही असं बघतो. असं नाही करायचं. माणूस अहो माणूस आहे, चुकणारच. कोणी असा माणूस नाही की चुकत नाही. त्याप्रमाणे मलाही असं वाटतं, की झाल्या चुका छोट्या-मोठ्या, छोट्या-मोठ्या आणि त्याच्यामुळे गमती झाल्या, तर मजाच असते. आयुष्यात ती एक मजाच होऊन जाते. तसंच माझ्या बाबतीत झालं. असंच माझ्या मुलाचा मित्र, त्याचं आडनाव लोटलीकर आणि त्याची मुलाने ओळख करून दिली, ह्याचं आडनाव लोटलीकर आणि मग नेहमी तो घरी यायचा, जायचा. त्यामुळे आम्ही अशा गप्पा वगैरे पण खूप वेळा मारल्या आणि ना त्याला ते गोट्या म्हणायचे, पण कसं माझ्या डोक्यात कुठून आलं माहीत नाही. मला वाटलं लोटलीकर म्हणजे त्याला लोट्याच म्हणत असतील. मी काय एवढ्या त्यांच्यात जाऊन गप्पा ऐकत नव्हते. असंच लांबून स्वयंपाकघरातनं वगैरे कधी आवाज आला, मला वाटलं त्याचं नाव लोट्या. आणि मग एक दिवस हे सगळे बाहेर गेले होते फिरायला आणि खूप उशीर झाला, घरी आलेच नाही अहो लवकर. मग करायचं काय? मग माझ्याकडे त्याचा नंबर होता म्हणून मी लगेच फोन लावला. म्हटलं बहुतेक त्याच्या घरी असेल, कारण तो नेहमी त्याच्या घरी जायचा. आणि मी फोन लावला आणि म्हटलं, "अरे लोट्या, मोनिशा आहे का?" तर "लोट्याच आहेस ना तू बोलतोयस?" अरे म्हणे, "मी लोट्याचा बाप बोलतोय." तिथून आवाज आला. बापरे! म्हटलं परत चुकलो आपण. म्हटलं सॉरी म्हटलं, आम्हाला त्याला सगळे लोट्या म्हणतात म्हणून म्हटलं. देतो त्याला फोन देतो आणि घरी आल्यावर मुलाने जी खरडपट्टी काढली. म्हटलं परत नाही बाबा चुकणार, त्याला गोट्याच म्हणे. सॉरी. लाइक एंड सबस्क्राईब.